असं अनेकदा होतं की खूप चांगल्या हेतूने काम करणारे लीडर्ससुद्धा नकळतपणे अशा काही सवयी लावून घेतात ज्यामुळे त्यांच्याच टीमच्या प्रगतीत अडथळा येतो. हा एक असा धोका आहे जो स्पष्टतेच्या अभावातून तयार होतो आणि बघता बघता संपूर्ण टीमला दिशाहीन करून टाकतो. विचार करा, जेव्हा लीडरशिपकडून येणाऱ्या सूचनाच अस्पष्ट असतील तेव्हा टीमची अवस्था खरोखरच त्या धुक्यात हरवलेल्या प्रवासासारखी होते. कुठे जायचं, कसं जायचं, काहीच कळत नाही. मग हे धुके तयार होतं कसं? तर अस्पष्ट निर्देशांमुळे. जसं की हे काम लवकर पूर्ण करा. आता लवकर म्हणजे नक्की कधी? किंवा मग कोणताही खुलासा न करता कामाचे प्राधान्यक्रम अचानक बदलले जातात. वरून कॉर्पोरेट जार्गनचा भडीमार आणि सतत बदलणाऱ्या अपेक्षा या सगळ्यामुळे टीममध्ये गोंधळ निर्माण होतो आणि कामाचा वेग आपोआप मंदावतो. लेव्हरेज आर कोर कॉम्पिटन्सीज असं काहीतरी क्लिष्ट म्हणण्याऐवजी चला ग्राहकांच्या ईमेलला प्रतिसाद देण्याची वेळ सुधारूया असं सरळ सोप्या भाषेत सांगितलं तर किती छान. तर मग या स्पष्टतेच्या धुक्यावर उतारा काय? सोपं आहे. सगळ्यात पहिलं, कोणताही बदल करताना त्यामागचं का हे टीमला नक्की सांगा. दुसरं म्हणजे अवघड शब्दांऐवजी साधी सोपी भाषा वापरा. तिसरं, कोणतं काम कोण आणि कधीपर्यंत करणार आहे याबद्दल स्पष्टता ठेवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, टीमला प्रश्न विचारायला आणि त्यांचं मत मांडायला नेहमी प्रोत्साहन द्या. वेगळा विचार दाबण्याचे परिणाम किती भयंकर असू शकतात याचं एक दुःखद उदाहरण म्हणजे चॅलेंजर दुर्घटनेचं. तेव्हा इंजिनियर्सनी धोक्याची सूचना दिली होती, पण प्रक्षेपणाच्या दबावाखाली त्यांचा आवाज दाबण्यात आला आणि त्याचा परिणाम एक मोठी मानवी शोकांतिका ठरली. आणि जाता जाता प्रत्येक लीडरने स्वतःला हा एक प्रश्न विचारायलाच हवा. आपण उचललेलं प्रत्येक पाऊल, घेतलेला प्रत्येक निर्णय हा टीमचा विश्वास निर्माण करतोय की तोडतोय?